नक्कीच मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर आहे आणि या परिसरातले शिवसैनिक मनसैनिक आहेत ते या ठिकाणी यायला पोचायला पाहायला मिळतं, कारण की मराठी माणूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो आज दोन्ही ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी खरं तर येणार आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय की एक वेगळी वेशभूषा देखील करून आहे ते सर्वजण आहे ते दादर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। महाराष्ट्र द्रोही ज्या पद्धतीने एकाला बनवण्यात आलेलं आहे वेशभूषेच्या माध्यमातून आणि त्याला देखील मानण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची देखील आहे ते भूमिका आहे ती करण्यात आलेली आहे। पण नेमकी काय भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया, नेमकं काय तुम्हाला सांगायचं या सगळ्याच्या माध्यमातून। ना गुजरातला आहे, ना कर्नाटकला आहे, ना तामिळनाडूला आहे, तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती का या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला अगर नमवायचे असेल या सगळ्या सरकार गद्दार सरकारला नमवायचे असेल मराठी माणसाने एकजूट व्हायला पाहिजे, तरच हे सरकार एक झुकणार आहे। कारण का या सरकारला खूप माज झालेला आहे, यांना इकडच्या महाराष्ट्राचे पडलेले नाही। जो उठसूट दुसऱ्या राज्याची गोष्ट करतो, अरे तुम्ही महाराष्ट्राचे राजनेते आहेत, तुम्ही दुसऱ्या राज्याचे गुणगान का गातात। आज एवढा आनंद झालेला आहे, सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्रित झालेले आहेत, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात लोकांना एक आनंदाचा उत्सव झालेला आहे। हे महाराष्ट्र द्रोही नेमकं काय आहे? महाराष्ट्र द्रोहीमध्ये सगळे आले, जे महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने बघणार ते या महाराष्ट्रातल्या जनतेला दिसणार हा महाराष्ट्र द्रोही आहे। मग त्याच्यात कोणी महाराष्ट्रावर एक वेगळ्या नजरेने बघत असतील त्यांच्यासाठी हा खरं तर महाराष्ट्र द्रोही करून आहे तो बनवून आलेला आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत ते दोघं जण आलेले आणि ज्या पद्धतीने भाषणाच्या वेळेस खरं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे असे हात वरती करून एकजूट कशा पद्धतीने होती ही भावना आहेत आणि त्यासाठीच खरं तर हे सगळेजण आहेत ते वेगळ्या वेशभूषेमध्ये आहेत ते दादर परिसरामध्ये आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे बरेच जण आहेत ते आता या मेळाव्यासाठी आहे ते यायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। निश्चितच गणेश, त्यांच्या हातात काही व्यंगचित्र दिसताय, काही पोस्टर्स दिसताय, त्याच्यावरून काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ते जरा दाखवा। नक्कीच हे जे व्यंगचित्र दाखवतोय ते या व्यंगचित्रामध्ये ज्या पद्धतीने सदावर्ते वेगवेगळ्या पद्धतीने जी भाषणं करत होती आणि त्यामुळेच सदावर्तेंना एक मारण्याचं हे खरं तर एक व्यंगचित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही मुंबई तुम्हाला घडवते शिकवते आणि जर तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर ती चुकीच्या पद्धतीची ही वक्तव्य, त्यामुळे कुठेतरी सदावर्तेवर देखील एक निशाणा आहे तो खरं तर मराठी माणसांचा होता, कारण की वेगवेगळ्या पद्धतीची ही वक्तव्य येत होती आणि त्यामुळेच कुठेतरी हे व्यंगचित्र आहे ते काढलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चाबूक घेऊन आहे ते महाराष्ट्र द्रोहींना मारतायत अशा पद्धतीचं हे एक वेगळं व्यंगचित्र आहे ते घेऊन आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रासाठी जे द्रोही आहेत आणि अशा व्यक्तींना आहे ते महाराष्ट्रामध्ये स्थान नाही आणि हाच कुठेतरी एक वेगळा संदेश देण्याचा आहे।